हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला तर माहितच आहे, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर बरं का. तर मी कुठे जाते, तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काय एन्जॉय केला हा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल बरं का. तर निघालो आम्ही. एक निसर्गरम्य असं खूप छान वातावरण होतं जाताना बरं का. आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि ऊसाचा थंडगार असा रस घेतला आम्ही. तर रस घेतला तिथूनच जवळ बघा ना, अशा पवनचक्क्या, असं मोकळं डोंगर, असं वाटत होतं इथंच आपलं घर असावं, एकदम निवांत शांत. रस वगैरे घेतला आणि आम्ही आलो आता मोहटा देवीच्या इथे. तर आमच्या यांची इच्छा होती की ह्या अॅनिव्हर्सरीला आपल्याला मोहटा देवीला जायचं. तर चला म्हटलं, कारण नवरात्र त्यावेळेस गेलो तर खूप गर्दी असते बरं का, असं निवांत नसतंच. त्याच्यामुळे अशा वेळेस गेलं का आपलं छान दर्शन होतं. खूप सुंदर असा परिसर आहे, प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर. खूप मोठा परिसर आहे बरं का तिथला, आणि तिथल्या रोडचं काम वगैरे पण चालू आहे बरं का आता. खूप म्हणजे असं तिथे एक डेव्हलप झालाय तो एरिया. खूप सुंदर, तुम्ही बघू शकता, खूप मोठा एरिया आहे. मी लहान होते त्यावेळेस गेले होते, त्यानंतर आता यांच्या बरोबर गेलीये, भरपूर वर्षानंतर गेले. बघू शकता तुम्ही, प्रशस्त एरिया आहे. म्हणजे नाही का असं नवरात्राच्या वगैरे वेळेस किती भाविक येऊ द्या, त्यांच्यासाठी त्यांची गैरसोय नाही होणार. सर्वांसाठी राहण्यासाठी पण तिथे एकदम उत्तम सोय आहे बरं का. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं, असं आपण एखाद्या देवाच्या ठिकाणी गेल्यावर कसं छान प्रसन्न आणि मनाला शांतता देणारी एकदम शांत वातावरण होतं तिथे. तर बघू शकता, खूप छान. आणि तिथून आम्ही निघालो. आता तिथून आम्ही पुढे जाणार होतो मढीला. तर असं मस्तपैकी सूर्य असा सूर्याची लालिमा पसरली होती, सूर्यास्ताकडे चालला होता आणि मस्तपैकी आता मढीला चाललो होतो आम्ही. खूप छान वाटत होतं बरं का. आणि वर्षातला एक दिवस असा असतो जो फक्त आमच्या दोघांसाठी असतो. फक्त आम्ही दोघं जातो ह्या दिवशी कुठे बाहेर जाताना. तर खूप उंच होतं बरं का, माझे पाय दुखून गेले. थोडंसंच होतं वरती, पण आपल्याला सवय नाही आहे ना, आणि दगदग पण खूप झाली आणि गाडीवर पाय असे तरंगून तरंगून खूप पाय दुखत होते. भरपूर लांब आहे आमच्या घरापासून ते. तर एकदम छान तिथे पण खूप सुंदर असं दर्शन झालं. जास्त आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता बरं का. मी लांबूनच जेवढा शूट घ्यायचा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न केला मी. तर बघू शकता तुम्ही, ते पण उंचावर आहे. खूप छान वाटत होतं, खाली शेतजमीन वगैरे आणि मंदिर. म्हणजे असं खरं तर अगोदर म्हणजे अनेक असं काही कार्यक्रम असेल त्यावेळेस जायलाच नाही पाहिजे बरं का. असं सुंदर असं दर्शन होतच नाही. अशा टायमाला गेलं का एकांत असतो, कोणी नसतं, जास्त गर्दी नाही, शांतता नाही, गोंगाट नाही, एकदम छान असं आपल्या देवाचं दर्शन होतं. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाकडे. तर भूक लागली होती, आम्ही आता थांबणार होतो एका ठिकाणी जेवण करण्यासाठी. तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मला त्यांना गिफ्ट द्यायचं होतं बरं का. ते म्हणे मला काही कळत नाही बाई, जे तुला हवंय ते तू घे. तर त्यांनी मला साडीच्या शॉपमध्ये नेलं. तर त्यांनी मला साडी वगैरे घेतली. तर दाखवेल मी तुम्हाला कशी साडी घेतली होती. ते म्हणे मला काही कळत नाही. तर मी तुम्हाला म्हणजे त्यांना सरप्राईज गिफ्टचा व्हिडिओ मी सगळ्यात शेवट ॲड करते. तर त्यांचे रिॲक्शन तुम्ही बघू शकता. त्यांना असं वाटलं की फक्त कॅडबरी आणि गुलाबच देते, कारण मी त्यांना कधीच बिना ॲनिव्हर्सरी असो, बड्डे असो, मी त्यांना कधीच बिना गिफ्टचे ठेवत नाही. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन बघू शकता. त्यांचा आवडीचा ब्रँड त्यांना दिलाय मी, आणि मेन म्हणजे प्रेमाने दिलंय मी. ब्रँड कोणताही असो, प्रेमाने दिलेलं गिफ्ट हे खूप म्हणजे नाही का अनमोल असतं. तर त्यांना खूप आवडलं बरं का ते. ते म्हणे आधी तरी सांगायचं मला, मी अगोदरच घातला असता. म्हटलं नाही, आता जाऊ द्या, नंतर घाला हा शर्ट तुम्ही. तर कसा वाटला तुम्हाला शर्ट, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही, असा वेगळाच कलर आहे असा. त्या कलरचं नाव पण नाही माहिती बरं का मला. तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिथेच एक साडीचं शॉप होतं, तिथे शॉपमध्ये गेलो आणि जी मला आवडेल तीच मी साडी घेतली बरं का. त्यांना काही एवढं साड्यांमधलं कळत नाही. ते म्हणे घे, तुला जी आवडेल ती साडी घे. आणि साडी घेऊन घरी आलो. तर आमच्या गौरी वैष्णवीने माझ्यासाठी गिफ्ट आणून ठेवलं होतं, आमच्या दोघांसाठी बरं का. त्यांना काही वेळ नव्हता, ते दिवसभर माझ्याबरोबर होते म्हणून ते काय लवकर गेले घाईघाईने. तर एकदम सुंदर असं, एकदम खूप सुंदर गिफ्ट होतं ते. मला इतकं आवडलं ना. छोट्याशा आहेत पण त्या खूप माझ्यासाठी करतात बरं का. थँक्यू गौरी वैष्णवी. तर ही साडी घेतली बरं का मी. असा फिरता कलर आहे आणि पार्टी वेअर आहे. त्याच्यावर मस्तपैकी असे स्टोन आहेत ते काचचे.
खूप सुंदर साडी आहे बरं का, ती पूर्ण भरलेली आणि त्याचा ब्लाऊज पण असा वर्क केलेला आहे. तर मी वेअर केल्यावर दाखवेलच ती साडी. तर हे सगळे गिफ्ट मला गौरी, वैष्णवी, पियू आणि आमच्या ह्यांनी दिलेत. तर कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बघतो.